आपलं बेनिफिशरीचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्यामध्ये ॲक्शनमध्ये व्ह्यूमध्ये क्लिक करायचंय. इथं गेल्यानंतर आपल्याला प्रेग्नन्सी सर्व्हिसेस आपण त्याचे ॲड करणार आहोत. ह्या ॲड करताना आपण प्रथमतः त्याची प्रेग्नन्सी ॲड करणार आहोत. आता त्याची टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे म्हणून आपण पॉझिटिव्हला क्लिक केलं आहे. त्यानंतर आपण सबमिट केलंय. सबमिट केल्यानंतर रजिस्ट्रेशन आपण तिचं कधी केलं आहे ते आपण केलेलं आहे काल सोमवारी 1 डिसेंबरला. ते 1 डिसेंबर तारीख घेतली. LMPची तारीख आपण टाकायची त्यांची 1 ऑक्टोबर. त्यानंतर हेल्थ प्रोव्हायडरचं नेम म्हणजे आपल्या ANMचंच नेम येईल. आशाचं नाव टाकायचे. सद्यस्थिती तिथं अवेलेबल आपण ॲड केलेलं नाही त्यामुळे आलेलं नाहीये. त्यानंतर इज दिस फर्स्ट प्रेग्नन्सी, तिची पहिलीच प्रेग्नन्सी आहे. त्या ठिकाणी येस केलेलं आहे. ती JSYची लाभार्थी आहे का? DRD मध्ये अथवा BPL असल्यास सदरील लाभार्थ्याला आपण इथे टिक करायचंय. सध्या आपली ही लाभार्थी JSYची लाभार्थी नसल्यामुळे आपण त्याला सबमिट करत आहोत. हे सबमिट झालेलं आहे. आता आपण हे कंप्लीट झालेलं आहे. हे कशा प्रकारे दिसते हे आपण पाहू शकता. 8 आठवड्याच्या आत सदर लाभार्थीची नोंद झालेली आहे. सबमिट केलेलं आहे. आता आपल्याला अदर सर्व्हिसेस कोणकोणत्या आपण दिलेल्या आहेत सदर लाभार्थ्याला ते आपण ऍड करणार आहोत. ANC ऍड सर्व्हिस मध्ये ऑप्शन 3 येतील. ANC आपण ANC वर क्लिक करायचंय. हिस्ट्री मध्ये आपण क्लिक करणार आहोत. हिस्ट्री मध्ये काय आहे? डेट ऑफ ANC व्हिजिट कधी व्हिजिट केली तर 1 डिसेंबरला आपण व्हिजिट केली. रुटीन ANC RI मध्ये आपल्याला सदर लाभार्थी भेटलेले आहे त्यामुळे रुटीन ANC मध्ये येईल. 8 वीक्स मध्ये येईल आणि सबमिट वर आपण आता क्लिक करणार आहोत. सदर लाभार्थीचं हाईट घ्यायचे आपल्याला. सबमिट झालेलं आहे. परत ANC वर जायचंय. आपण त्यांचं रुटीन चेकअप केलंय का यापुढील नोंद कशा प्रकारे करायची यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.